मतीन पटेलला अटक केली आहे. परंतु हा इम्तियाज राजकीय ताकदीचा वापर करून माझं कोणी काही करू शकत नाही या आविर्भावामध्ये आताही प्रेस घेतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की निदा खान जर दोषी असेल तर मी तिला साथ देणार नाही, पण ती नसेल तर मग मी मात्र साथ देईन. ती नसेल की असेल हे ठरवणार तो कोण आहे? ते कोर्ट ठरवेल ना. एखाद्यावर आरोप झाल्यानंतर त्याला कस्टडीत पोलीस घेतात ना, त्याची कस्टडी घेतल्यानंतर त्याची चौकशी करतात ना, पोलीस त्यांचं काम करतात. त्याच्यानंतर चार्जशीट कोर्टात जाणार आहे, कोर्ट डिसिजन घेणार आहे की ते खरं की खोटं. परंतु त्याच्या पहिले तुम्ही त्याला निर्दोष साबित करणं, निर्दोष आहे असं म्हणणं आणि त्याच्यासाठी उघड भूमिका घेणं म्हणजे त्या आरोपीला तुमचा संमती की सपोर्ट आहे हे दिसून येतं. तुम्ही त्या निदा खानला एका घरामध्ये 35 दिवस का ठेवलं? तुम्ही पोलिसाला का सहकार्य केलं नाही? कायदेशीर बाबी होत्या, तिला बेल घेता आली असती, तिला कोर्टात जाता आलं असतं, तिला त्याच्याबद्दल कोणी पाबंद केला होता का? पण तिला लपवणं हा एक मोठा गुन्हा आहे. त्या गुन्ह्यामुळं त्या मतीनवर पटेल जो MIMचा नगरसेवक आहे त्यांना अटक केलेली आणि त्या मतीन पटेलला ह्या इम्तियाजने सांगितलं की तिला तुझ्याकडे ठेव, म्हणून हाही तर एवढाच मोठा आरोपी आहे ना. मुख्यमंत्र्यांना काय बोल